टाकळी ढोकेश्वर जवळील ढोकी गावात घडली धक्कादायक घटना। दुर्दैवी घटनेत 2 चिमुकल्यांचा मृत्यू तर आई व बहीण गंभीर आहेत। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील एका शेतकऱ्याने धान्यात टाकलेल्या कीटकनाशकामुळे पावडर विषारी गॅस तयार झाल्यामुळे 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला, तर आई व बहीण अंत्यवस्थ असून त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पारनेर तालुक्यातील ढोकी इथं रविवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली। हर्षद विठ्ठल धरम वय वर्ष 5 महिने आणि नैतिक विठ्ठल धरम वय वर्ष 5 अशी दोघं मृतांची नावं आहेत। सोनाली विठ्ठल धरम व संस्कृती एकनाथ धरम यांच्यावर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ढोकी येथील विठ्ठल लक्ष्मण धरम यांनी कीटकनाशकाच्या पुड्या टाकळी ढोकेश्वर येथील कृषी सेवा केंद्रातून घेतल्या। शुक्रवारी घरी आणलेल्या पुड्या रविवार 27 सप्टेंबर रोजी बाजरीच्या पोत्यामध्ये फोडून टाकल्या। रात्रभर त्या पुड्यांचा गॅस तयार झाला आणि रविवारी पहाटे कुटुंबाला त्याचा त्रास सुरू झाला। हर्षद आणि नैतिक या चिमुकल्यांना उलट्या पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानं त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर दोघांना घरी आणले। काही वेळानं पुन्हा तसाच त्रास सुरू झाला। त्यानंतर आई 3 मुलांना टाकळी ढोकेश्वर येथील रुग्णालयात आणण्यात आले। उपचारापूर्वी केलेल्या तपासणीत नैतिक व हर्षद यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय, तर अंत्यवस्थ आई सोनाली विठ्ठल धरम व चुलत बहीण संस्कृती एकनाथ धरम यांच्यावर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी दोषी कृषी दुकानदारावर व कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिल्यानंतर 2 चिमुरड्यांवर शोकाकुल वातावरणात ढोकी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, तेज तुफान न्यूज, टाकळी ढोकेश्वर, जिल्हा नगर।